मित्रांनो, हे आहे उंबराचं झाड. खूप मोठं झाड आहे आणि खोड पण बघा. तर डिश आणले, डिशमध्ये ही पानं टाकणार आहेत. आतमध्ये पण पानं आहेत बघा, मोठे मोठे. ही काय त्याला म्हणते खाऊन जाऊ खाते बघ. आई कच्चे उंबर खाते. आणि हे बघा पूर्ण ठेचून आईने कसे घेतलेत. आणि आपल्याकडे खूप नमस्कार मित्रांनो, मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप 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 म्हणजे खूपच जबरदस्त होणार आहे. कारण की तुम्हाला दिसत असेल बॅक साईडला माझ्या उंबराचं झाड आहे मित्रांनो. आणि उंबराला आत्ताच जस्ट कोवळे उंबरं यायला सुरुवात झाली. तर मित्रांनो, या कवळ्या उंबरांची भाजी बनवली जाते. खूप जबरदस्त पद्धतीने आई बनवते ही भाजी. तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच, पुढं समजेलच. त्यासाठी मित्रांनो आपण डिश आणले आणि डिशमध्ये काहीतरी पाला वगैरे आपल्याला टाकावा लागणार आहे. कारण की त्याचं चीक जे आहे ते डिशला लागू नये, त्यासाठी आपण पाला टाकणार आहे. फर्स्ट तर पाला टाकून घेणार आहे. तुम्हाला उंबरं पण दाखवतो छोटे छोटे. आणि कवळ्या उंबरांची जबरदस्त भाजी बनते मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल तर चांगलंच आहे, नसेल माहिती तर माहिती करून घ्या की ही भाजी कशी बनवली जाते. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, खूप जबरदस्त असा व्हिडिओ होणार आहे. आणि हे बघा आपण मित्रांनो डिशमध्ये डिश आणले, डिशमध्ये ही पानं टाकणार आहेत. आतमध्ये पण पानं आहेत बघा, मोठे मोठे. ही पानं मित्रांनो भोगाड्याची पानं. हे भोगाड्याचं झाड आहे आणि भोगाड्याची पानं. ही पानं करवंद वेचण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो आहे. मोठे मोठे त्याला चिपकत वगैरे नाही का करवंद वगैरे जास्त. मी चिपकतात तसे, कारण की चीक वगैरे असते. फर्स्ट तर आपण बघा कसे टाकून घेतलेत पानं खाली डिशमध्ये. हे बघा असे टाकून घेतले जेणेकरून चीक वगैरे लागणार नाही उंबराचं. तुम्हाला दाखवतो आता पुढं. हे आहे उंबराचं झाड. खूप मोठं झाड आहे आणि खोड पण बघा. तर ह्या झाडाला आहे बघा छोटे छोटे अशी उंबरं आलेली आहेत. तुम्हाला दाखवतो. खूप जबरदस्त मित्रांनो उंबरं आली आहेत. आपण हे तोडून घेणार आहे, जेवढे आपल्याला पाहिजेत तेवढे तोडणार आहे. आणि हे बघा उंबरं मी तोडून दाखवतो तुम्हाला. बघा उंबर तोडल्यावर बघा असं चीक येतं छोटं. छोट्या उंबराला बघा, कवळ्या उंबराला असं चीक आहे. ही चीक डिशला लागू नाही, त्यासाठी बघा आईनी पाला टाकायला सांगितलं आहे खाली डिशमध्ये. आणि हे बघा एवढे सारे उंबरं तोडली आहेत, पूर्ण डिश भरले आपलं. आणि हे बघा चीक वगैरे आता दिसत असेल स्पष्ट तुम्हाला याच्यामध्ये. हे बघा त्यासाठी आपण पानं खाली टाकलेत. आता फर्स्ट तर आपण घरी घेऊन जाऊया. अजून खूप सारी उंबरं आहेत बघा वरती झाडावर. तर आपण आता घरी घेऊन जाऊया. आता आई आपल्याला बनवून दाखवेल की उंबराची भाजी कशी बनवली जाते ती. आणि हे बघा पूर्ण उंबरं आपण घरी घेऊन आलेलो आहे. आणि आई शिजायला टाकणार आहे पहिले उंबरे, आहे नाही आहे. हा टोपाला तेल लाव. भाकरी करत होते तशीच हात बघा तशी. असं नाही तर टोपा असू काय. हा तेल लावून घ्यायचं बघा. आई तेल का लावते ग? त्या चिकाई ना हा त्या टोपाला जर बसला तर निघणारच नाही अजिबात. हा का चिटकून राहणार. बरं बरं ठीक आहे. त्यासाठी आई शिजायला टाकते पहिल्यांदा. त्यासाठी खाली पहिल्यांदा बघा तेल लावून घेतले टोपाला चांगलं. अरे ह्याचं जे चीक आहे ना ते आई बोलते टोपाला चिपकलं की ते निघत नाही, आहे की नाही. त्यामुळं ज्याच्यात पण आपण शिजवणार आहे त्यामध्ये अगोदर तेल टाकून घ्यायचं आहे ना. तेल लावून घ्यायचं त्याला. हा तेल लावून घ्यायचे टोपामध्ये आणि नंतर शिजायला टाकायचे पाणी टाकून. आणि आई बघा आता पाणी वतते याच्यामध्ये. किती वेळ लागतंय का आई शिजायला? बाबा याला अर्धा तास लागेल. अर्धा तास. आणि हे बघा अर्धा तास शिजवून घ्यायचे बघा. पाणी एवढं वतलंय. पूर्ण उंबरं एक अर्धा तास शिजून घेतलेत आईनी, आहे ना काय. आणि टाकू काय ना. हां घे ना, थोडे देऊन घ्या लागतील ना. घेते हां येऊन घे, देऊन घे. आणि हे बघा शिजल्यावर कसे दिसतात उंबरं दवडी दवडी. आणि हे उंबरं मित्रांनो आई पाट्यावर ठेचणार आहे की नाही. पाट्यावर ठेचून घेणार आहे बघा. आणि हे बघा थोडे थोडे पाट्यावर घेतलेत आईनी. आणि ते आता ठेचायचं चाललं आहे बघा. इकडे बाकी बघा उंबरं ठेवले साईडला. आणि हे आता ठेचून घ्यायचेत. आणि पूर्ण शिजल्यामुळं असे पूर्ण हे होतात, आहे की नाही. ठेचा होते त्याचं. काय त्याला म्हणते खाऊन जाऊ खाते बघ. आई कच्चे उंबरं खाते. कशी लागतात गाई? भारी लागते. मसाला टाकलेले भारी. हा का, मी खाऊन बघू का? आळणी लागते तुला. आळणी लागते. हा रे खरंच खूप छान टेस्ट लागते. थोडेसे आळणी येत नाही का. आणि नॉर्मल तुरट नाही ना. नॉर्मल तुरट लागतात. तुरट लागत. तुरट लागतात. तर आपण फर्स्ट तर आता पूर्ण असे ठेचून घेऊया आणि नंतर आई त्याची भाजी बनवून दाखवलंच आपल्याला, आहे की नाही आई.
आपण ते माझ्या वाडीतून भाजी मागा येतात ही. हा का? आम्हाला येत नाही. बाय मग आम्हाला भाजी दे. मग तू आचार्य ना? आचार्य ना. बरं बघा, फर्स्ट आता आई ठेचून गेली सगळं, नंतर आपण चुलीवरच बनवणार आहे ना काय. आणि हे बघा पूर्ण ठेचून आईने कसे घेतलेत. आणि आपल्याकडे खूप म्हणजे जास्त होते आहे की नाही काय, उंबर जास्त आणले होते मी, जास्त शिजवलेत. हां, तर आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि बाकीची अर्ध्या याचीच भाजी करणार आहे की नाही काय. बास होईल तेवढी आई बोलते. आणि हे बघा मित्रांनो, जबरदस्त असा जाळ झालाय आणि तवा पण तापायला ठेवलाय आपण. आणि आईने इकडे पूर्ण मटेरियल काढले बघा. हे जे ठेचून घेतले आपण उंबरं, ती छोटी कवळी उंबरं, आणि हे मसाले घेतलेत. त्यामध्ये कांदा मसाला, मिरची पावडर, हळद पावडर, सगळ्या मसाल्यांची नावं घे. सगळे मसाले सगळे मसाले आहेत बघा. जेवढे तुमच्याकडे मसाले असतील तेवढे टाका बोलते. बघा कांदा कापून घेतला होता आईनी. तर बघा कांदा टाकलाय गरम व्हायलासाठी आणि थोडासा मस्त परतून घेणार आहे. तेल टाकायला लागलं नाही नंतर. आणि जास्त फाटे झाल्यामुळं जाळ पण खूपच झालाय मित्रांनो. आणि आई तेल टाकून घेते आता, आहे की नाही. ओढू का? जास्त झालं जाळ, मी जरा जाळ कमी करतो. दोन्हीकडे पण जाळ निघतो चुलीच्या. आणि आई तेल टाकून घेते बघा पहिल्यांदा कांद्यामध्ये. आणि कांदा मस्त असा लाल होऊन द्यायचा आहे ना काय. आणि मीठ पण घेतले बघा ना आई, मीठ डायरेक्टली त्यामध्ये टाकते आहे की नाही. आणि हे बघा मीठ पण टाकले आईनी आणि मसाले पण टाकून घेते डायरेक्ट. उंबरं जी ठेचून घेतले आपण त्यामध्ये. आणि इकडे फक्त कांदा आणि तेल आहे की नाही, मस्त परतून घ्यायचं आहे. आणि हे बघा कांदा पण मस्त असा लाल होऊन दिलाय थोडासा, आहे की नाही, मस्त परतून घ्यायचं आहे. आणि हे बघा ही भाजी ज्यामध्ये मसाले वगैरे सगळे आईने टाकलेत, मिक्स केलेत. आणि हे बघा पूर्ण मसाले टाकून आईने मस्त परतून घेतली भाजी. आणि किती वेळ ठेवायची ग? आणि मस्त करपटून घ्यायची, एक 3-4 मिनटं मस्त हलवून घ्यायची, फ्राय करून घ्यायची भाजी. जास्त शिजवायची का जास्त? हां, शिजवायची नाही, ऑलरेडी शिजवून घेतली होती त्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे लगेच शिजती भाजी. फक्त फ्राय करून व्यवस्थित घ्यायची तेलामध्ये, कांद्यामध्ये आणि मसाल्यांमध्ये. कवळी उंबरं. आणि भाजी आता थोड्या वेळात रेडी होणारच आहे. आणि वास पण मस्त येतोय. बघूया आता नंतर टेस्ट करून सांगतो तुम्हाला की कशी लागते ती भाजी. आणि हे बघा भाजी झालेली आहे रेडी. आता आपण टेस्ट करून बघूया. हे बघा मित्रांनो, मस्त भाजी झालेली रेडी. आणि मी बाजरीची भाकर आणि भाजी घेऊन अंगणामध्ये येऊन बसलोय. बाहेरच अंधार पडलाय बघा आणि झाडाची पानं वगैरे हलत असतील. तर हवा पण खूप छान सुटली. आणि अशा थंडगार वातावरणामध्ये बसून या टायमिंगला, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत आता, सध्या गरमी खूप आहे पण आपल्याकडं पूर्ण थंड हवाच लागते. आपल्या घरामध्ये अजूनही फॅन नाही गावाला, कारण की गावाला फॅन लावायची गरजच पडत नाही, एवढी मस्त थंड वातावरणामध्ये. आणि खूप छान असं वाटते बघा. नेचर पण खूप छान दिसते रात्रीचं. तर मी भाजीची टेस्ट करून तुम्हाला दाखवतो. खूपच जबरदस्त भाजी झाली मित्रांनो, खूपच जबरदस्त. नॉर्मली थोडीशी तुरट लागते, नॉर्मली जास्त नाही, पण टेस्ट एवढी भारी लागते ना, बस रे बस. तर मित्रांनो, सगळीकडे उंबरं तर आहेतच, पण तुम्ही पण अशी भाजी बनवून खाऊ शकताय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच. गुड नाईट.